मडवी या संघाचा सरसेनापती पॉइंट ट्रॅक वरती गेम इज ऑन काउंटडाऊन सुरू 3 2 1 लेट्स प्ले सेकंड मॅच आपण पाहत आहे पाचगाव प्रीमियर लीग 2026 हे तरार 4 डिसेंबर ते 2025 ते 8 डिसेंबर मध्ये नक्कीच ही रंगणारी स्पर्धा आपण पाहत आहे जबरदस्त मॅच पहिला बॉल स्ट्राइक इन वरती प्रथमेश ओ पहिलाच बॉल हलक्या हाताने क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह प्रथमेशचा वार बॉल सीमा पार पुण्याचा बब्बा दगडूशेठ बॉलने घेतली बॉन्डरीची भेट बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा लगत चौकार अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करणारे संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं पहिल्याच बॉल मध्ये 4 धावांनी अकाउंट ओपन केलाय स्वतःचा अकाउंट आणि टीमचा अकाउंट ओपन केलाय श्रीकृष्ण केलाय फलंदाज प्रथमेश कोहली ऑन स्ट्राइक ओ फुलटॉस बॉल त्या दिशेनं थोडा झाला फंबल त्यानंतर बॉल चाललाय पुन्हा त्या दिशेनं बॅक टू बॅक अजून एक चौकार दोन बॉल आणि दोन चौकार प्रथमेश कोहली ऑन फायर गणेश पुरी टीमची रन मशीन परंतु आज पाचगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका गाजवताना ओ त्या दिशेने फटका सजवलाय बॉल थांबणार नाहीये बॉल चाललाय 3 बॉल वरती जवळ जवळ 3 चौकार मास्टर भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा तो झुकला नाही कोणासमोर मुघलांचा पाप तो जय भवानी जय शिवराय हे संगीत नक्कीच आपण ऐकला त्रिवार मानाचा मुजरा करून वळूया मॅच कडे प्रथमेश कोहली 3 बॉल 3 चौकार ऑन हॅट्रिक मात्र नक्कीच होता तोही सुद्धा बॉलला मात्र नक्कीच थर्ड मॅन रेसर मध्ये पाठवून ही हॅट्रिक कंप्लीट केल्या 3 बॉल मध्ये 3 चौकार ओ हलक्यातनं ग्लास केलाय ऑन साइडला काय तर माझा नक्की झाला फंबल बॉल चालला त्या दिशेनं फाईन लीगला क्लिअर करत पण तो फिल्डर आहे सिंगल होती 22 मात्र नक्की ते तैनात होता डबल मध्ये कन्वर्ट केलं 1 किंवा 2 सेकंदी चुकी जेव्हा तुम्ही मैदान शॉट मध्ये करतात तेव्हा 2 धावांमध्ये हे रूपांतर अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं तेच मात्र नक्कीच या मॅच मध्ये नक्कीच पाहता आपण प्रथमेश कोहलीच्या माध्यमातून चांगले फटकेबाजी 3 बॉल 3 चौकार त्यानंतर 2 धावा धावाला दपटला वरती 14 4 बॉल आदरणीय उलवे गावचे सुपुत्र एक दमदार व्यक्तिमत्व विघ्नेशजी कोळी साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा मुख्य मंचावर असता व्हायचा स्वागत केलं प्रथमेश कोहली यानं बॉल चाललाय पॉइंटच्या वरतून आउट ऑफ द पार्क येतो या मॅचचा पहिला धमाका षटकार स्पर्शाने झाली पवित्र झाली ही माती ज्यांच्या नावाने फुकती गर्वाने आमची छाती तेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर त्रिवार महाचा मुजरा फटकेबाजी अप्रतिम मैदान चालू आहे 3 बॉल मध्ये 3 चौकार त्यानंतर 2 त्यानंतर पुण्याचा षटकार प्रथमेश कोहली ऑन ऑफ फायर बॅक टू बॅक 3 चौकार काढल्यानंतर एक षटकार नक्कीच मात्र नक्कीच फेकताना तुम्ही दोन फुल टॉस फटका सजवलाय वाईडिश लॉंग ऑफला आहे फिल्डर आता चुकी होणार नाही या सिंगल मिल या बॉल वरती 6 बॉलचा खेळ संपला धावा लागत पटला वरती 21 धावा 21 लॉस ऑफ 0 विकेट्स एक दमदार सुरुवात करताना टीम आपण पाहत आहे स्वर्गीय बामुबाई सुकीर डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी डिझाईन
हो, 6 बॉलचा खेळ संपला. 21 लागला. 21. त्यामध्ये 3 चौकार, एक षटकार, एक दुहेरी, एक सिंगल सुद्धा पाहायला मिळाली. प्रथमेश कोहली 6 बॉल फेस केले आणि 6 बॉल मध्ये तुटून पडला. जवळ 21 धावा कुठल्या या षटकामध्ये. पण ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. आकाश मडवी उलव्या गावचा खेळताना सुपुत्र जवळ 14,000 पॉईंटने मध्ये नक्की सोल्ड झाला होता. परंतु ते खेळ तर पॉईंट लागलेत ना, त्याच प्रकारचे खेळ तर फलंदाजी किंवा गोलंदाजी तुम्हाला टीमसाठी करावं लागेल. हाच विश्वास ठेवून खरं तर पॅकर त्यानंतर कॅप्टन या मात्र नक्की दाखवलेला विश्वास, त्या विश्वासावरती खरं तर तुम्हाला नक्कीच खरं उतरावं लागेल. चला स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती करतो, थोडं स्पीडअप करा. एकच सामना झालाय. सेकंड मॅच आपण पाहत आहे. बिग फाईट 21 लागला स्कोर कार्ड वरती. पॉइंट ट्रॅक वरती आकाश मडवी तर समोर प्रथमेश कोहली. वैयक्तिक 21, 3 चौकार, एक षटकार, त्यानंतर सिंगल डबलने आपल्या टीमने पुढे याचं काम केलं. तर आकाश मडवीला पाहत आहे पण राऊंड द विकेट. पहिल्याच बॉल वरती धमाका. फुल टॉस होता. फुल टोल वसूल करणारा फटका प्रथमेश कोहलीच्या बॅट मधून. स्वागत केलं आकाश मडवीचं. षटकार. अं, 4 जानेवारी ते 7 जानेवारीचं या पालखीचं मैदानाचं आपण आयोजन पाहिलं. ती पालखी सुद्धा समोर दिलाय. फुल टॉस देणार तर सोडणार नाहीये हे सांगत असताना अजून एक बॅक टू बॅक षटकार. 2 बॉल वरती 2 फुल टॉस दिले. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये हे सांगत असताना प्रथमेश कोहली ऑन अ फायर. काय फलंदाजी करतोय. द रन मशीन ऑफ गणेशपुरी टीम आज मात्र नक्की चमकताना पुन्हा पाहायला मिळतोय. समोर वेधलाय फटका प्रतिमा आहे. वाईड लांगोनला मात्र नक्कीच फिल्डर आहे तिथं. सिंगल मिळाली आणि पहिला बॉल फेस करेल या मॅचचा राजेश कोहली. धावा लागत पटलं वरती एका धावेनं. 34 धावा. दमदार सुरुवात. पहिल्या इनिंग मात्र नक्कीच आपण पाहत आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग आली होती गणेशपूर टीमच्या वाटेला. त्यानंतर सांगून दिलाय की आम्ही सुद्धा काय कमी नाहीये. टॉस हरवा किंवा जिंकतो आपण तो आम्ही मात्र नक्कीच. वा, 34. ओ स्लोवर वर पाठीमागे बॉल चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये दन 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 करत आता राजेश कोहलीच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती 4 बॉल होईल सीमा पार. चौकार. फुल टॉस बॉल आडवी घ्यायचा प्रयत्न. फटका फसला. त्यानंतर सिंगल मिळाली. बॅट आणि बॉलचा जो संपर्क पाहिजे होता तो प्रॉपर झाला नाहीये. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. 39 धावा. दमदार सुरुवात. शेवटचा अंतिम बॉल जे काम केलं होतं खरं तर प्रथमेश कोहली. त्यानंतर राजेश कोहली स्ट्राईक एंड वरती आला आणि धमाकेदार सुरुवात. पहिल्याच बॉल वरती 4 त्यानंतर सिंगल. 39 शेवटचा अंतिम बॉल. वन ट्रॅक वरती पुन्हा आकाश मडवीला बात आहे. समोर द रन मशीन ऑफ गणेशपुरी. टप्पा बॉल पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. अपेक्षित नव्हतं. बॉल मध्ये डॉट फेकला गेलाय. 12 बॉलचा खेळ संपतोय. धावा लागत पटला वरती. 39 0 विकेट्स डिझाईन.
धावाला का धपटलं व 39 धावा. पाचगाव प्रीमियर लीग 2025-26 भव्य आयोजन. त्यामध्ये जर आपण विचार केला तर हे पाच गाव उलवे, तरगर, कोंबडभोजे, गणेशपुरी, मोहा हे सर्वांनी घेतलेली मेहनत, त्यामध्ये कळत सिंहाचा वाटा उचलला. कळत आमचे गुरुवर या समोरच्या क्षेत्रामध्ये नक्कीच आम्ही त्यांच्याकडे पाहून एक पाऊल मात्र नक्कीच पुढे नेतो. ते किरणजी पाटील सर, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला, त्यानंतर सर्व आयोजकांनी मात्र नक्कीच घेतली मेहनत. परंतु आज ती मेहनत कुठेतरी मात्र नक्कीच या दिशेने मात्र नक्कीच वाटताना पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करा, संघ खूप उशीर मात्र नक्कीच करताय. जवळजवळ दुसरा सामना आहे, तुम्हाला 20 मिनिटाच्या आत कंपल्सरी 4 षटक फेकणं गरजेचं आहे. 39 लागल्यात, 39 लॉस ऑफ 0 विकेट्स. स्ट्राईक इन वरती आदेश, तर बॉल ट्रॅक वरती भावेश खारकर. भावेश खारकरला पाहत आहे. उलवे गावचा तर सुपुत्र आज मात्र नक्कीच चमकावं लागेल. इथंच चमकला तर येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच तुम्हाला काय तर ही सुवर्ण संधी लाभेल. पहिल्याच बॉल आडवाटने खेळायचा प्रयत्न, शरीराचा वेध अंगावरती खेळ तर बॉल आदलला. डॉट चेंडू मात्र नक्कीच सांगता. अजून एक या बॉल मध्ये षटकार पाहायला मिळतोय. प्रथमेश कोहली ऑन फायर. जवळजवळ 4 षटकार, 3 चौकार, काही सिंगल डबलने आपल्या टीमला पुण्याचं काम करतोय. 46 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा अद्याप खेळ बाकी असेल. ओ फुलटॉस बॉल समोर खेचलाय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. 47 धावा, 47 विदाउट लॉस. अद्याप 2 बॉल बाकी असतील आणि काही षटक पूर्वाध सुद्धा बाकी असेल. फोर्टी सेवन लॉस ऑफ 0. त्यामध्ये 4 षटकार, 3 चौकार. ऑन स्ट्राईक आपण पाहताय राजेश कोहली, ज्याने 4 बॉल फेस केले, 6 धावा. त्यामध्ये 1 चौकार सुद्धा कुठल्या होत्या. स्ट्राईक होती राजेशला पाहते, लेफ्ट बॅट्समन. समोर भावेश खारकर. ओ स्लोवर 1, लोवर फुलटॉस बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. डॉट चेंडू फेकलाय. चांगला कमबॅक षटकार खाल्यानंतर भावेश खारकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल, लोवर फुलटॉस. गती काढली होती अक्षरशः बॉलची. डॉट चेंडू फेकला गेलाय. 5 मध्ये 8 खर्च केल्यात. अखूट टप्प्याचा बॉल पूल केलाय. नोमॅस लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल, सिंगल होती, डबलचा प्रयत्न आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील या अंतिम बॉल वरती. आणि 3 षटकाचा माझा विकेट सांगतोय. 18 बॉल फेकले गेलेत. धावा लागत पटला वरती. 49 धावा, 0 विकेट्स. 18 बॉलचा खेळ संपला गेला. 49 लागला स्कोर कार्ड वरती. त्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय मित्र म्हणे प्रथमेश कोहली याने. कारण प्रत्येक बॉल वरती कडा करायची ताकद ठेवणारा फलंदाज आपण पाहताय प्रथमेश कोहली. सुरुवात दमदार मात्र नक्कीच केली होती. चौकाराने त्यानंतर थांबला नाहीये. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत मात्र नक्कीच ही झुंज देताना पाहायला मिळतो आपल्या टीम साठी. 49 लागल्यात, अद्याप 2 षटक. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करा संघ. पुन्हा एकदा विनंती करतो. 49 लागल्यात, 1 धाव पाठी असेल. 50 कंप्लीट, 2 षटक अद्याप बाकी असते. स्ट्राईक एन वरती प्रथमेश, पॉइंट ट्रॅक वरती पाहते आपण संकेत भोईर. हा सुद्धा उलव्या गावातून खरं तर बिलॉंग करणारा खेळाडू. हाच मात्र नक्कीच आपण पाहताय. अनेक सारे उलवेचे
खर तर खेळाडू या टीम मध्ये नक्कीच आणि या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ओ लेफ्टा बस समोर धाडलाय. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही हे सांगणाऱ्या समोर 20 मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या वरतून धाडून दिलाय. आउट ऑफ द पार्क. प्रथमेश कोळीच्या बॅट मधून अजून एक षटकार. जबरदस्त स्ट्रोक. षटकार चौकांची आतिषबाजी करणारा गणेशपुरी टीमचा टाण्या वाघ आज मात्र नक्कीच चमकताना पाहायला मिळतोय या मैदानावरती. प्रथमेश कोहली 47 या धावसंख्येवर मात्र नक्कीच खेळतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल होईल फरार. सीमारेषा पार. मिळतील 4. आली रे आली. आता प्रथमेश कोहलीची मात्र नक्कीच बारी. 51 धावा 50 कंप्लीट. एकदा मात्र नक्कीच बॅट उंचाव करून कधी मात्र नक्कीच मानमध्ये स्वीकारायच्या. केएल राहुल स्टाईलने मात्र नक्कीच ही 50 कंप्लीट केल्यानंतर सेलिब्रेशन. नाशिकची मिसल मुंबईची बेल. नाशिकची मिसल मुंबईची बेल. आली रे आली आता प्रथमेश कोहलीची वेल हे सांगत असताना या दुसऱ्या मॅच मध्ये 50 धावा कंप्लीट केल्यात. 50 कंप्लीट. जबरदस्त फटकेबाजी. चौकार षटकांची आतिषबाजी करणारा प्रथमेश कोहली ऑन फायर. 51 धावा. धक्का ग्रुप यांच्याकडून जवळजवळ 1500 रुपये आणि ज्ञानेश्वर कोहली यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. काय फटकेबाजी केलाय. चौकार ठोकून आपले खेळाडू 50 कंप्लीट केली. जबरदस्त स्ट्रोक. या स्पर्धेची तिसरी आपण अर्धशतक केली नक्कीच पाहिली. पहिली ठोकली होती आतिश कोहली. थरकर संघाचा हा खेळाडू 18 बॉल मध्ये 56 धावा. त्यानंतर उल्केश कोहली मोहा टीमचा मात्र नक्कीच हा खेळाडू 19 बॉल मध्ये 65 धावा. त्यामध्ये आपण पाहिलं असेल षटकार चौकांची आतिषबाजी केली होती. ओ लोवर फुल टॉस टोक रशर मध्ये नक्कीच फेकला होता खोदून. काय सिंगल तर मी दुसरीचा प्लेटवर होईल का. जोपर्यंत उचलर फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न ती सुद्धा पळून काढली. आता स्ट्राइक एन वरती राजेश कोहली. लेझी क्रिकेट लेझी फिल्डिंग मैदान शॉट मध्ये एक धाव जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग मध्ये चेसिंगला उतराल ना तेव्हा 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 त्या धावामध्ये नक्कीच तुम्हाला टोचल्या जातील. कारण धावांचा खेळ तर डोंगर उभा केलाय प्रथमेश कोहली आणि राजेश कोहली याने. धावाला का धप्पटला वरती 62 धावा. त्यामध्ये वैयक्तिक आपण पाहताय 54 धावा. अफलातून इनिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फलंदाज प्रथमेश कोहली याचा ड्रिंक्स ट्रॉली मध्ये नक्कीच जाईल. शेवटचा 3 बॉल. आठवण घ्यायचा प्रयत्न. सिंगल तर मिळाली. दुसरीचा पलटवर होईल तोपर्यंत पोहोचेल का. 2 धावा कंप्लीट होतील. वारंवार लेझी क्रिकेट मैदान शॉट मध्ये पाहायला मिळतोय. षटक मात्र नक्कीच झाला समाप्त. चला ड्रिंक्स ट्रॉली जायचा मैदान शॉट मध्ये. 12वा खेळाडू 12th मॅन. 4 षटकांचा माझ्यापैकी संपतोय. धावा लागत धप्पटला होती 64 धावा. त्यामध्ये 17 बॉल मध्ये 54 धाव्यांची बहादर केली. एकटा वाघ लढतोय मैदान शॉट मध्ये प्रथमेश कोहली. 50 झाल्यानंतर सेलिब्रेशन नक्कीच आपण पाहिला. केएल राहुल. त्यानंतर ही फलंदाजी. शेवटचा अंतिम क्षणी 64 धावा. शेवटचा अंतिम षटक. चला स्पीडअप करा थोडंफार. दोन टीमला पुन्हा एकदा विनंती करतो. सेकंड मॅच आपण पाहताय. शेवटचा अंतिम षटक आपण नक्कीच पाहताय या पहिल्या पूर्वार्धामधला. शेवटचा अंतिम षटक 6 बॉलचा खेळ अद्याप बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच आपण पाहता स्ट्राइक एन वरती प्रथमेश कोहली. 17 बॉल 54. तर नॉन स्ट्राइक एन वरती सलामी वीर 7 बॉल 10 धावा. 64 धावा लागला स्कोर कार्ड 64. चला स्पीडअप करा फिल्डिंग करा संघ विनंती करतो पुन्हा एकदा.
तर बॉल ट्रॅक वरती आपण स्वामी पाहतोय आता जो गोलंदाज आलेला आहे ना त्यांनी प्रॅक्टिस सेशन मध्ये मागील काही दिवसामध्ये अमित नाईक सारख्या फलंदाजा जो ISPL खेळते त्याला 3 डॉट काढलेत. थलचा अलिबागचा खेळाडू त्याला 2 डॉट काढलेत. हा गोलंदाज जगू नाईक आहे. परंतु जगू नाईकचा पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलाय. डीप मिडवेच्या वरतून फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. प्रथमेश कोळीच्या बॅट मधून षटकार. माहिती नाही पण त्यांनी टाकलेले आहे त्यांना बॉलिंग. खोटं नाही. केवी काका मैदानात त्यांनी बॉलिंग टाकली त्यांना बॉल पण काढलेले आहेत. आज थोडं स्पर्धा वेगळी आहे. आज दिवस वेगळा आहे. सेकंड बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या वरतून फेकून दिला. बॉल चालला एक टप्पा सीमारेषा पार. 6 नंतर 4. 2 बॉल वरती मिळतील 10 धावा. काय फटकेबाजी करतोय थांबायचं नाव घेत नाहीये. प्रथमेश कोहली 64 धावा हा रेकॉर्ड सुद्धा तोडला जाईल या स्पर्धेमध्ये. जो विक्रम केला होता तर 65 धावाने उल्केश कोहली याने तो विक्रम सुद्धा मोडेल का? कारण फक्त एक धाव त्या मात्र नक्कीच रेकॉर्ड पासून दूर असेल. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या चौफेर करताना पाहायला मिळतोय. प्रथमेश कोहली ऑन अ फायर. षटकार आणि चौकांची आदेशबाजी. षटकार आणि चौकाची मात्र नक्कीच भाषा बोलणारा हा खेळाडू. काल रात्री काय तर ही बॅट चार्जिंग लावली होती की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय सध्याच्या घडीला तरी. ओ आता दांडी गोल. किरण पाटील सरांनी जी वावा केली होती ते सत्यात उतरलंय. षटकार चौकार काय तर कमबॅक कसा असावं ती कोट टॅट जसा असता से उतर चोख प्रति उत्तर दिलाय. बॉल ट्रॅक वरती जगदीश नाईकला नक्कीच आपण पाहत आहे. परंतु ही फलंदाजी आवड असेल 20 बॉल मध्ये 64 धावा तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रथमेश कोहलीसाठी. मी सांगितलं ना स्वामी जगू आहे तो. त्याने अमितला 3 उकवलेत. थलच्या ते लेफ्टीला आणि आता प्रथमेश झली मारला असता त्याला पण तरी त्यांनी आउट केलाय. ही खूप मोठी गोष्ट आहे जगूसाठी. आणि विजय शेठ खारकर गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचे पॅकर मला वाटतं इथं आला असाल आलेले आहेत तर कृपया मी विनंती करतो की आपण आले नाहीत ना ठीक आहे. तर इथं आता मात्र 15-20 मिनिटांमध्ये मी विनंती करतो लाईव्ह आपण कॅमेरा थोडा बंद करणार आहोत. मॅच थोडी 10 मिनिटं थांबणार कारण शेलगर गावामध्ये जो 13व्याचा काय कार्यक्रम आहे तिथले काही माणसं इथं स्मशानभूमीमध्ये येणार आहेत. मैदानातून येणार आहेत. 10-12 लोक आहेत. तर आपण थोडं ते मॅच स्टॉप करणार आहोत 5-10 मिनिटांसाठी कारण आता आपल्याला तेवढं सहकार्य करावंच लागेल. तर मी सांगेन तुम्हाला आपण पहिल्या ती मॅच कंप्लीट करूया. जसं फोन येईल सचिन शेठ फोन करणार आहेत की त्यावेळेला आपण ती मॅच थोडी थांबवणार आहोत सर्व. ठीक आहे स्वामी. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिला पूर्वार्ध नक्कीच आपण पाहत आहे. 64 धावसंख्या खेळ केली मात्र नक्कीच कुठेतरी ब्रेक लावलाय जगदीश नाईकानं. जग्गू नक्कीच वावा केली होती आणि ते मात्र नक्कीच करून दाखवलंय. अक्षरशः दांडी गोल केली होती आणि कोणाची तर प्रथमेश कोहली आज मात्र नक्कीच विस्फोटक केला. हो 8व्या पडने हा फटका मात्र नक्कीच खेळून काढलाय. बॉल चालला एक टप्पा सीमारेषा पार. आल्या सुये मास्तर सह्याद्रीचा रुद्राचा राज्याभिषेक. नरसिंहाचा छावाचा राज्याभिषेक. जिजाऊंचा नातवाचा राज्याभिषेक. धगधगदा पर्वाचा राज्याभिषेक. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आज आपण नक्कीच पाहत आहे. 16 जानेवारी आज राज्याभिषेक नक्कीच महाराजांचा असेल. थोडा झाला फंबल त्यांना सुद्धा त्रिवार माझा नक्कीच मुजरा करूया. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 80 कंप्लीट 80 धावा लागल्या. स्कोर कार्ड होती अद्याप एक बॉल बाकी असेल. 1 विकेट. शेवटचा ती बॉल येस तरगर संघाने 96 धावा कुठल्या होत्या परंतु थोडं पाठी राहिलाय. काही हरकत नाहीये. ऑन साइडला मात्र नक्कीच खेळून पडला. कावकोरीच्या मध्ये काय फटका फसलाय. सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न 2 धावा मात्र नक्कीच घ्यायच्या नादात ही अजून एक विकेट नक्कीच ती बॉल वरती पाहायला मिळतोय. 5 षटकांचा माझा विकेट संपला गेलाय. धावा लागत पटला वरती. टीम आपण पाहताय स्वर्गीय बामुबाई सुके डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी. 81 धावा आणि 82 हे भलं मोठं आव्हान मात्र नक्कीच ठेवलं गेलाय. 5 षटक 30 बॉल आणि
82 ची गरज आणि त्यामध्ये जर विचार केला तर कौतुक करावं लागेल टीम गणराज स्पोर्ट उल्वे संघाला 5चे 5 गोलंदाज आले त्यामध्ये एकही आव्हान फेकला नाहीये त्यामुळे जगदीश नाईक मला नक्कीच कौतुक करावं लागेल द लेजंड ऑफ नक्कीच आपण उल्वे टीमचा पाहिला असेल 40 बस खेळाडू पण तो आज एक विकेट त्याच्या नाव सुद्धा असेल 17 धावा खर्च केला पण तो त्यानंतर कमबॅक सुद्धा केलं होतं जशी मॅच सेकंड मात्र नक्कीच इनिंग सुरुवात होईल आवाजामध्ये बद असेल रिवॉल्जे सर तत्पूर्वी ही मॅच कंप्लीट करायची आपल्याला ही मॅच पूर्ण करून घ्यायची आहे ही मॅच पूर्ण झाल्यानंतर आपण थोडे 10 मिनिटं मॅच थांबवणार आहोत 10-12 मिनिटं मॅच स्टॉप करणार आहोत कारण शलगरमध्ये जो कार्यक्रम आहे स्मशानभूमीमध्ये काही लोक येणार आहेत त्यामुळे आपण ती थोडी मॅच स्टॉप करणार आहोत आणि नंतर मग आपली मॅच कंटिन्यू चालू करणार आहोत सचिन शेठचा फोन आला होता तर ही मॅच आता सेकंड इनिंग आपण कंप्लीट करूया ही मॅच पूर्ण होऊ द्या असं त्यांनी सांगितलंय ही मॅच झाल्यानंतर आपण त्यांचा फोन आल्यानंतर मग पुढची प्रोसेस आपण करणार आहोत चला बॉल चॉईस करण्यासाठी 2 फलंदाज लगेच इकडे यायचा आहे खेळाडू कक्षाकडे चेंडू तुषार कोहली यांच्याकडे चेंडू आहेत तर चेंडू आपण तुषार कोहली यांच्याकडून घ्यायचे आहेत सर्व आता सूत्र तुषार कोहलीच्या हातामध्ये आहेत मॅन ऑफ द मॅच इतर सर्व आयोजन आता तुषार कोहलीने हातात घेतलेलं आहे तर चेंडू पण आपण त्याच्याकडूनच घ्यायचा आहे आता चला आता मात्र 2 फलंदाज चंदन आणि रवींद्र म्हात्रे रिवॉल यांच्याकडे मी बोलतोय धन्यवाद करू नका लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्रॅक्टिसला बॉलही देऊ नका लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा प्लीज आयोजकांच्या वतीने सूचना आली आहे तुम्हाला वारंवार सूचना करायची गरज नाही आहे थोड्याच वेळात लगेच मग मॅच थांबली जाईल काही कारणास्तव त्यामुळे लगेच मॅचला सुरुवात करा आणि सलामीची जोडी मैदानात उतरायची आहे चला फिल्डिंग सजवा सलामीवीर देखील मैदानात उतरलेत क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे आपण पाहत आहोत पाचगाव प्रीमियर लीगचा हे आगाज टेनिस क्रिकेटचा महास मेहलावा सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे चंदन मडवी आणि त्याच्या जोडीला योगेश म्हात्रे चला प्रथमेश आपण क्षेत्ररक्षण सजवूया आपण पाहत आहोत एका बाजूला स्वर्गीय बाबूबाई सुकीर डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात गणराज स्पोर्ट्स उल्वे बघा आजच्या दिवसामध्ये प्रथमच गणेशपुरीचं गाव हा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय मागच्या 2 दिवसामध्ये उल्वे कोंबडबुजे तरघर या मोहा संघाला आपण पाहिलात आज मात्र प्रथमच गणेशपुरी मैदानावर खेळतोय स्वर्गीय बाबूबाई सुकीर डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात गणराज स्पोर्ट्स उल्वे गणराज गणपती बाप्पाच्या नावानं उल्वे संघ खेळत असताना आणि स्वर्गीय बाबूबाई सुकीर डोलकर यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता हा गणेशपुरी संघ खेळतोय दोन टीम्सला देऊया खूप खूप शुभेच्छा पहिल्याच इनिंग मध्ये 82 धावांचं भलं मोठं लक्ष समोर ठेवलंय बघा या मैदानावर 92-95 धावा झाल्यात या मैदानावर धावा होत आहेत फक्त करणाऱ्याच्या मध्ये धमक असावी लागते क्षेत्ररक्षण सजवा प्लीज लवकरच क्षेत्ररक्षण सजवलं जाईल आणि त्यानंतर मात्र कदाचित मग आपला सामना थांबलाही जाईल मैदानाच्या बाजूला असणारी स्मशानभूमी 13वाचं कार्य शेलगर गावामध्ये होत आहे त्यामुळं ती मंडळी इथे आल्यानंतर थोडासा मॅच थांबला जाईल त्यामुळे थोडा स्पीडअप करा लवकरात लवकर जसा मॅच संपेल याकडे आपण लक्ष केंद्रित करूया चंदन मडवी ऑन स्ट्राईक तर गोलंदाज येईल सलामीचं षटक घेऊन सुयश कोळी मोहा गावचा हा खेळाडू आहे कोळी बांधव आज या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत चंदन मडवी टू सुयश कोळी
करायच्या आहेत 82 धावा. प्रत्येक ओव्हरच्या मागे 16 धावा या काढाव्याच लागणार आहेत. असा हा सामना. आमचे प्रणय म्हात्रे आमच्या सोबत जॉईंट आहेत गुंडलेखनाच्या भूमिकेत. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करणारे सारे लॅपटॉप ऑपरेटर आमचे अनिकेत वाघमारे आणि टीम सर्वांचं करतोय स्वागत. IPL 2 लेट्स प्ले. मॅच होतोय सुरू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तडाखा. ओहो, लावली 6. डीप फाईन लेगला चंदन मडवीच्या बॅट मधून येतोय लाजवाब स्ट्रोक. गणपती बाप्पाचे संगीत. 4 वेद 6 शस्त्र 14 विद्या 18 पुराणे आणि 64 कळांचा अधिदाता बुद्धिदाता. सुखात आणि दुःखात या बाप्पाचं पूजन केलं जातं. त्या बाप्पाला करूया वंदन. आणि पहिल्याच बॉलवर या सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते हा खणखणीत षटकार. आमचे प्रतीश पाटील यांचं इथे आगमन झालं या व्यासपीठावर. उद्या मात्र इन ऍक्शन मध्ये या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील बेस्ट परफेक्ट ऑलराऊंडर प्रतीश पाटील. आपलं सहर्ष स्वागत. तर बॅक टू क्रिकेट. पहिल्या बॉलवर षटकार. ओ आता मात्र यस शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चंदन मडवीचा हा लाजवाब टोला. देतील 4 धावा. टोटल स्कोर जाऊन पोहोचते आता 10 या आकड्यावर. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. ज्या धावांची आवश्यकता आहे ना 82 त्या धावसंख्येच्या बरोबर पाठलाग करण्याकरता ही जी बॅटिंगची गरज आहे ना, जी सुरुवातीची गरज आहे ना, ती सुरुवात झाली आहे मी म्हणेन. ओ चॉकिंग स्ट्रोक. ब्लॉक हॉल मध्ये आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला होता सुयश कोळीनं हा बॉल. आणि अशा परिस्थितीमध्ये मिळते सिंगल. धावसंख्या धावफलकावर 11. पुन्हा एकदा सुयश कोहली राईट राऊंड द विकेट मारा करतोय. ओहो, हा स्ट्रेट ड्राईव्ह सरळ मात्र साइड स्क्रीनला जाऊन टच करतोय. अर्थातच पंचांचा इशारा 6 धावांसाठी षटकार. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संगीत. नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, हा मर्द मराठा माझा शिवराय एकला. जय शिवराय. आपण स्क्रीनवर पाहूया. थोडस संशय व्यक्त केलंय फिल्डर्स लोकांनी की हा षटकार आहे की चौकार. अगदी सीमा रेषेच्या काहीसा जवळ चेंडू पडलाय. पंचांनी तर सिक्सर दिलाय, परंतु इथे आपण चेक करूया. येस अंपायर आपण डिसिजन द्या कारण कॅमेरा
स्कोर कार्ड लॉस ऑफ 0 विकेट. कॅप्टन एका बाजूला चंदन मडवी चंदनासारखा दळवलतोय, तर दुसऱ्या बाजूला योगेश म्हात्रे हाही खूप चांगले बॅटिंग करतोय. 40+ खेळाडू आहे. खरं तर आपण पाहतो योगेश म्हात्रे. हो, लेग स्टंपला चेंडू, बॉल अगदी पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव. नवी मुंबई नगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे, काम करणारे योगेश म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना अनेक वर्षांपासून आज आपण पाहतोय नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ खेळणं. हो, लावले स्ट्रोक. काय चेंडू घुमावलाय. चेंडू टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा येतोय. पाचगाव प्रीमियर लीगचा हा दमदार नेत्रदीपक टोला. धावा होतील गोला. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. जय शंभू राजे. सुंदर संगीत, परंतु काय स्टार्ट मिळाली आहे. जबरदस्त गुड स्टार्ट. हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक. इलिमिनेशन कमी राहिलं योगेश म्हात्रे. ओ माय गॉड, कॅच इट ड्रॉप. कॅच हातात सहज पडली होती आणि हातातून ऐन वेळी शेवटच्या क्षणाला मात्र सुटली गेली आणि तो जीवनदान मिळाला योगेश म्हात्रेला. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 25 या आकड्यावर. टीट फॉर टॅट. प्रत्युत्तर जबरदस्त दिलंय मी म्हणेन या ठिकाणी. संघ गणराज उल्वे संघानं, गणराज स्पोर्ट्स उल्वे टीमनं जो प्रत्युत्तर दिलाय ना, तो पाहण्यासारखा आहे. कारण स्वर्गीय बामुबाई सुकीर डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी संघानं पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा वसूल केल्या होत्या आणि त्याच संघाच्या विरोधात आता 25 धावा वसूल केल्या. याला म्हणतात ठोशास ठोसा, याला म्हणतात टीट फॉर टॅट, यालाच म्हणतात ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है बीच मैदान के ऊपर. खूप चांगला या ठिकाणी बॅटल रंगेल, यात शंकाच नाहीये. पहिला ओव्हर 25 धावा. सेकंड ओव्हर घेऊन कोण येणार? प्रथमेश कोहली, खुद कप्तान, स्वतः कर्णधार सुयश कोहली महागडा ठरला. पहिल्याच ओव्हरमध्ये सपाटून मार बसला सुयशला आणि चंदन मडवी आणि योगेश म्हात्रेच्या त्या खरं तर खेळीनं 25 धावा धावफलकावर जमा झाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये हलकस बदल. ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा योगेश म्हात्रे, ज्याचा झेल सुटला होता डीप मिड विकेट क्षेत्राकडे, आणि मात्र त्याला मिळालेला जीवनदान, त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करेल का? कारण संधी मिळतो तो नशीबवान असतो, संधी निर्माण करतो तो खरा भाग्यवान असतो, आणि संधीचं सोनं करतो तो खरा विजेता असतो. हा पुलर लेनचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू अगदी वेगानं आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत 40+ हा योगेश म्हात्रे धावा कंप्लीट करतोय 2. बघा, या वयामध्ये एवढ्या धावा घेणं किंवा धावणं फार कठीण असतं. त्यासाठी तुमच्याकडे फिटनेस असावी लागते. फिटनेस जर प्रॉपर चांगली असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे धावा घेऊ शकता. ते सांगत असताना योगेश म्हात्रे, हेल्थ इज वेल्थ. एक धाव आरोग्यासाठी. अनेक वर्ष खेळणारा खेळाडू. चेंडू पॅड बदलतोय. यस, लेग बिफोर द विकेट. पंचांचं बोट हवेमध्ये. अर्थातच फलंदाज होतोय पायचीत स्वरूपात बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन पाटील, एक हार्ड हिटर बॅट्समन. सचिन पाटील आज आपण पाहतोय खरं तर व्यासपीठावर सचिन भगत यांची सुकन्या सानवी. खरं तर ज्यावेळी उलवा नोट प्रीमियर लीग होती मित्रांनो, त्यावेळी सानवी सचिन भगतला एक पर्स सापडला होता. अर्थात त्यामध्ये भरपूर पैसे होते, महत्वाचे कार्ड होते, परंतु त्या सानवी सचिन भगतनं तो पॉकेट पर्स खरं तर प्रामाणिकपणे रिटर्न केला होता. त्याचं स्वागतही झालं होतं या व्यासपीठावर. खरं तर हे संस्कार असतात घरामध्ये लहान मुलांवर. ते सचिन भगतने दिले आणि इकडे सचिन पाटीलनं आल्या आल्या ठोकलाय. वाईड इज लॉंग ऑनला हा खणखणीत षटकार.
तानाजी चित्रपटातलं हे संगीत आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं हे सांगणारं संगीत, परंतु सचिन पाटीलनं केली दमदार सुरुवात षटकारानं. पुन्हा एकदा बॅटला काहीसा ब्रश आणि अशा परिस्थितीमध्ये जलद गतीनं चिक्की रन कंप्लीट केली आहे. ज्या फलंदाजांनी खरं तर या सेकंड इनिंग मध्ये फलंदाजीला आले ना, षटकारानं सुरुवात केली आहे. चंदननं पहिल्या बॉलवर षटकार, योगेश म्हात्रेंनं पहिल्या बॉलवर षटकार, सचिन पाटीलनं देखील पहिल्या बॉलवर षटकार. टार्गेटेड 82 धावांचा आहे, त्यामुळे प्रणय नक्कीच आल्या आल्या लगेच ठोकन ठोक करण्याची सुरुवात करतायत. ऑन स्ट्राईक चंदन मडवी. आता प्रथमेश कोळी सोबत चंदन मडवी खेळेल, म्हणजेच कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एक तरफ देखा जाए तो स्वर्गीय बाबूभाई सुके डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी टीम के कप्तान, तो दूसरी तरफ गणराज स्पोर्ट्स उल्वे टीम के कप्तान. फुलर लेनचा बॉल अगदी हलकस ढकल, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. चंदन मडवी सांगतोय की पुश करो खुश रहो. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीये चंदन मडवी. चंदन मडवीला खेळायचंय शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टी राहून खेळायचे. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. प्रति षटकामागे 16 करायचे आहेत, म्हणजे 32 धावांची जी तुम्हाला जे टार्गेट होता डोक्यामध्ये तो पूर्ण झालाय. 35 धावा धावफलकावर. हा चेंडू अगदी खडून काढलाय सचिन पाटीलनं. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाकडे, मिळेल केवळ एक सिंगल. अशा परिस्थितीमध्ये 1-1 करत या षटकाचाही खेळ समाप्त झाला, म्हणजे 2 षटक आणि टोटल संघाची धावसंख्या 36. आता येणारे 18 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. दिबा ही व्यक्ती नाही, जय दिबा खूप चांगलं हे संगीत ऐकता. 18 बॉल 46 धावांची आवश्यकता आहे. आता येणाऱ्या कालामध्ये सुंदर संगीत तुम्ही ऐकलं दिबा पाटील साहेबांचं. दिबा म्हणजे काय मित्रांनो, खरं तर आगरी कराडी कोळी संघर्ष करणारे हे व्यक्तिमत्व ऍडव्होकेट दिबा पाटील साहेब. मित्रांनो, पुणे या ठिकाणी त्यांनी खरे तर वकिलाचं शिक्षण घेतलं. वकील ज्या पद्धतीमध्ये पदरात पडलं, त्यानंतर एक उच्च शिक्षित, त्यानंतर मात्र या समाजासाठी त्यानं स्वतःला झोकून दिलं, पुढे आले आणि आज शेतकऱ्यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे कैवारी म्हणून आज त्यांना आपण पाहतोय. दिवंगत दिबा पाटील साहेब आहे. खरं तर स्त्रीभूण हत्या देखील त्यांच्या माध्यमातून जे कायदा निर्माण झाला, अनेक त्यांचे मी म्हणेन कायदे किंवा त्यांचं कार्य मी सांगेन, परंतु बाजकडे बोलतोय. हा शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. खूपच शॉर्ट बॉल होता. सचिननं थोडासा आपण बघितलं तर या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल आली आहे. येणारे बॉल असतील 17 आणि जिंकण्याकरता 45 धावांची गरज. आने वाली 17 गेंदे जीतने के लिए 45 रनों की दरकरार. सामने बल्लेबाज चंदन मडवी. ये वेरी गुड डिलीवरी, बिल्कुल जर्क में डाली थी ये गेंद. वहां पे बहुत बड़ी दौड़ लगाई चंदन मडवी ने. चंदन को मालूम था कि ये मेरी विकेट बहुत महत्वपूर्ण रहेगी, कीमती रहेगी इस मुकाबले में. उस तरह बहुत ही तेज दौड़ लगा के एक रन कंप्लीट की और 1 रन से बढ़ेगा स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई रन संख्या 38 के ऊपर. आने वाली 16 गेंदे 44 रनों का यहाँ पे जरूरत रहेगी. यहां देखा जाए तो बैकवर्ड कर लेग में गेंद गई, 1 बाउंस, सीमा पर आया चौका. जय शिवराय. क्या संगीत सुन रहे हैं आप. यहाँ पे देखा जाए तो सचिन पाटिल ऑन फायर. ये स्लोवर गेंद, ओ माय गॉड, ये भी कैच ड्रॉप किया. क्या कर रही है फील्डर यहाँ पे.
बार बार सुनहरा मौका दे रहे बल्लेबाजों को। सचिन पाटिल की ये क्या ड्रॉप हुई है, ये बहुत महंगी होगी आने वाले पल में, क्योंकि आने वाली 14 गेंदे 39 रन। देखो पहले 15 गेंदों में 45 रन बटोर चुके हैं, अब आने वाली 15 गेंदों में 40 बटोरने, यानी कि भाई फासला है तय किया है बल्लेबाजों ने। आधा सफर तो तय किया है आधे गेंदों में, आधा सफर तय करना है या आधे आने वाले गेंदों में। 14 गेंदे 39 रन। ओ चंदन मडवी ये बड़ा हिट लगाता हुआ ये डीप मिड विकेट क्षेत्र में आया, एक दमदार सिक्सर। क्या कोशिश हो रही बीच मैदान के ऊपर। चंदन मडवी कह रहा है लहरों से डर कर नैया पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। इस तरह अभी अभी लड़ रहा है ये चंदन मडवी। आने वाली 13 गेंदे 33 रनों की जरूरत जीतने के लिए। 33 रन आने वाली 13 गेंदे। गेंदबाज अजित कोहली दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए तैयार, अंपायर को पार करते हुए ये गेंद को भी उड़ाया, बिल्कुल गेंद गई आउट ऑफ द पार्क। वहां पे है पहाड़ और पहाड़ के ऊपर से गेंद गई 6 रनों के लिए। ये ग्रेट हिट सिक्सर। बिल्कुल दिल आ गया चंदन मडवी के ऊपर। मैं कहूंगा क्या बल्लेबाजी कर रहा है चंदन मडवी, बेहतरीन बल्लेबाजी। ओपनर बल्लेबाज और टीम के खुद कप्तान जिन्होंने 3 छक्के और 1 चौका लगा के अपने टीम के लिए 24 का योगदान दिया है चंदन मडवी ने। चंदन यानी कि बहुत कीमती होता है दोस्तों ये चंदन का पेड़। जब चंदन हमारे चेहरे पर लगाएंगे चेहरा खिलता है, और यहां पे देखा जाए तो बल्लेबाजी खिल रही है चंदन मडवी की, क्योंकि आने वाली 12 गेंदे और 27 रनों की जरूरत। क्या मुकाबला हुआ है बीच मैदान के ऊपर। हर एक मुकाबला रोंगटे खड़ा करने वाला होता है दोस्तों। आज इस लीग का तीसरा दिन और तीसरे दिन में हम देख रहे हैं हर एक मुकाबला रोंगटे खड़े करने वाला, हर एक मुकाबला दिलों की धड़कनें तेज करने वाला हो रहा है बीच मैदान के ऊपर। बड़े यार देखा जाए तो मजा रहा है क्रिकेट की मैच देखने के लिए। आने वाली 12 गेंदे 27 रनों की दरकरार। एक तरफ सचिन पाटिल, दूसरी तरफ चंदन मडवी। कौन आएगा गेंदबाज इस रन संख्या को रोक लगाएगा? परेश आया, शायद परेश गेंदबाज है। 12 गेंदे 27 की दरकरार अभी गणराज उल्वे टीम के लिए। ये झुककर खेलने का प्रयास किया है सचिन ने। थोड़े से मोड़ चुके थे, थोड़े से झुक गए थे, पैर तो फिसल गया था, लेकिन उसके साथ साथ चकमा खा गए, डॉट बीट गेंद निकल गया। प्रथमेश कोहली विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद गया। क्या बल्लेबाजी की थी प्रथमेश कोहली ने, अर्धशतक लगाया था आपने इस लीग का, और इस लीग में तीसरा अर्धशतक। ये आड़े बल्ले से खेलने का प्रयास, वहां पे 1 रन जल्दबाजी की है, लेकिन सचिन का ध्यान नहीं है। वहां क्या हुआ, ये क्या हुआ दोस्तों, ये नसीब का या ओवरथ्रो का चौवा वहां पे फील्डर के नीचे से गया गेंद, ये ओवरथ्रो के स्वरूप से आया पंजा। आम आदमी के साथ कांग्रेस का हाथ, यानी कि पंजा आया और पंजे के साथ रन संख्या बढ़ गई और रन संख्या जा चुकी है 60 के ऊपर। क्या मुकाबला हुआ है दोस्तों। आने वाली 10 गेंदे अब 22 रनों की जरूरत। 10 गेंदे 22 रन। गेंदबाज फिर से दूर वाली छोर से परेश अंपायर को पार करते हुए ये आड़े बल्ले से खेला चंदन मडवी का, क्या बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब मैं कहूंगा बल्लेबाजी मैदान के ऊपर चंदन कर रहा है। डीप मिड विकेट में गया गेंद, 1 बाउंस सीमा पार, ओवर द रो, 4 रन्स। 4 रन सही है और 4 रन से बढ़ेगा स्कोर कार्ड के ऊपर 64 रन। अब आने वाली 9 गेंदे 18 रनों की जरूरत, 18 रनों की जरूरत। इसके बाद मैं जरूरी अनाउंसमेंट करने जा रहा हूं। गौरी स्पोर्ट्स बुलेट टीम के कप्तान आइलेश महात्रे आपको आना है यहाँ पे। गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम के कप्तान
आपको आना है। यहाँ पे गुजारिश करता हूँ आपको, क्योंकि अगला मुकाबला आपका है। तो चलो चलते हैं मैदान के ऊपर। और जहां तक सवाल है, 9 गेंदे 18 रन। या डे बल्ले से खेला चंदन मडवी का, यहाँ पे जलवा 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 देखने को मिल रहा है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ ये आया और एक बिग हिट, ग्लोरियस स्ट्रोक, 6 रन। बाजी हो रही मैदान के ऊपर। चंदन मडवी, मैंने सराहना की थी, उसकी तारीफ की थी कि चंदन मडवी को रुकना है एक विकेट के ऊपर। जितना रुकेगा उतनी दिक्कत पैदा करेगा सामने वाले टीम को। 9 गेंदों में 35 रन बटोर चुका है चंदन मडवी खुद के नाम के ऊपर। प्रथमेश कोहली को बिल्कुल ये यहाँ पे देखा जाए तो पलटवार कर रहा है प्रथमेश कोहली ने, जैसे रन निकाले। आने वाले 8 गेंदे 12 रनों की जरूरत। चंदन मडवी बार बार पूछ रहे कितना रन। ये होता है प्रेशर, ये होता है जिम्मेदारी बीच मैदान के ऊपर। आने वाले 8 गेंदे 12 रन की दरकरार। फिर से क्या स्ट्रोक लगाया, हवा से बातें करते 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 गेंद निकल भी गई। एक और आया छक्का। क्या बल्लेबाजी। अब आने वाली केवल गेंद है 7 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। जो मेहनत की थी ना प्रथमेश कोहली ने, अर्धशतक लगाया था, वो मेहनत के ऊपर पानी फेरने जा रहे गेंदबाज। केवल 6 रनों की जरूरत। आप कमेंट्री के ऊपर ध्यान दे दो दोस्तों, आपका ध्यान कमेंट्री पर कभी नहीं रहता। हम हर गेंद के पीछे कहते हैं कितने रन कितने चाहिए, फिर आप जाके उठते हैं कितने रन पूछते हैं। ये गया, ये गया विनिंग स्ट्रोक। चंदन मडवी का क्या यहाँ पे एंजॉयमेंट, चंदन मडवी का क्या जोश। यहाँ पे देखा जाए तो 5 गेंद रखकर ये मुकाबला 1 ओवर से ही जीत लिया। 6 गेंद रखकर 82 रन, 82 रन ये टारगेट चेज किया। क्या लाजवाब बल्लेबाजी। अगर बल्लेबाजी पसंद आई हो तो चंदन मडवी के लिए जोरदार तालियां दोस्तों। आउटस्टैंडिंग। तो चलो अखिलेश मात्रे आप आइए। क्या बल्लेबाजी हुई है चंदन मडवी ने। 1 मैन आर्मी, 47 रन नॉट आउट, 47 रनों की पारी की है इसने नॉट आउट रह के। अभी टेंशन आया होगा स्वर्गीय बाबूभाई सुकीर डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी टीम को, टेंशन आया होगा। इतना बड़ा अंबार खड़ा किया था, लेकिन उसका पीछा 1 मैन आर्मी चंदन मडवी ने किया। खुद कप्तान, कप्तान कैसा होना चाहिए, ये जिम्मेदारी, ये बागडोर संभाले मैंने, ये चंदन मडवी।